श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची रीडिंग जी आपण करणार आहोत, ती आहे धनु राशीसाठी. या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी काय असणार आहे? महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आठवडा म्हणजे आठवड्याभराची एनर्जी आपली निघत नाही. कारण आयुष्यात ज्या गोष्टी सुरू आहेत, आपल्या जे स्ट्रगल सुरू आहे, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्या अनुसरूनच आपल्या आयुष्यातल्या किंवा या आठवड्यामधल्या काही गोष्टी आपल्याला तीव्रतेने दिसत असतात, की जेणेकरून या आठवड्यामध्ये त्या गोष्टीपासून आपल्याला काय त्रास होत असतो. तर आताची रीडिंग आपण बघणार आहोत ते धनु राशीसाठी असणार आहे या आठवड्याची. कारण व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर वेळाने पोहोचला असेल तर नेटवर्क इश्यू असल्यामुळे किंवा आम्ही शेतातलं घर असल्यामुळे तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचण्यासाठी वेळ झाला असेल कदाचित. त्यासाठी मी तुमची क्षमा मागते. कारण व्हिडिओ नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे इकडे तुम्हाला कदाचित वेळेत एनर्जी पोच होत नसेल. तर श्री स्वामी समर्थ आताची एनर्जी आपण चेक करणार आहोत. या आठवड्याची काय आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, टावर मुवमेंट तरी आहे कशाचा तरी. आयुष्यात टावर मुवमेंट येऊन गेलेला आहे. टावर मुवमेंटची प्रोसेस म्हणजे काहीतरी असं घडलंय तुमच्या आयुष्यामध्ये जे की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं विस्कटलेलं आहे. एखादी अशी गोष्ट येऊन गेलेली आहे, वाद झालाय, भांडण झाले, तक्रार झाली कोणत्या तरी गोष्टीची, कोणतरी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेला असावं किंवा तुमच्या आयुष्यात वाद झालेला असावा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत, घडून गेलेल्या आहेत आणि त्यातून तुम्ही सावरलेले आहात. आणि सावरल्यानंतर आता तुम्हाला खरं कळायला लागलंय किंवा कळतंय की तुमच्या आयुष्यात खरं काय, वाईट काय, चांगलं कोण, वाईट कोण किंवा सगळ्या गोष्टीचा तंतोतंत तुम्हाला आता अभ्यास झालेला आहे, की माझ्या आयुष्यासाठी चांगलं काय आहे आणि चांगलं काय नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला समजायला लागलेल्या आहेत. जो वाईट काळातून ज्या वाईट गोष्टी घडल्या तुमच्या आयुष्यामध्ये त्यातून तुम्हाला आता चांगला अनुभव आलेला आहे आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला आता समजायला लागलेल्या आहेत. आणि समोरच्याकडून किंवा समोरचं किती जरी तुम्हाला गोड बोलला किंवा त्याच्यातून चांगल्या भावना तुमच्यापर्यंत येत आहेत की नाही, हे तुम्हाला ओळखायला आता वेळ लागत नाही किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन समजून जातात, की आता हे माझ्या आयुष्यात कशासाठी आलेले आहेत आणि आपल्याला या गोष्टीकडून, या व्यक्तीकडून काहीच उपयोग नाहीये. अनुभव आहे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे तुम्हाला जी शिदोरी आहे ती एका ग्रोथची आहे. ह्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात प्रगती आहे, ग्रोथ आहे. या आठवड्यामध्ये असेल, या वर्षामध्ये असेल, या महिन्यामध्ये असेल तुमची सुरुवात. तर ती सुरुवात तुमची झालेली आहे आणि या वर्षात तुम्हाला यश पण तितकंच आहे आणि या आठवड्यामध्ये पण यश आहे. श्री स्वामी समर्थ. अजून काही एनर्जी आहे तुमच्यासाठी? पैसा, अबंडन्स, सुख, समाधान, शांती किंवा या महिन्यामध्ये काहीतरी असं तुम्ही करणार आहे, या आठवड्यामध्ये तुम्ही असं काहीतरी करणार आहे की पैशा संदर्भात असावं, तर पैसे गुंतवणार असावं किंवा त्यातून पैसे गुंतवल्यानंतर आपल्या आयुष्यात पुढे जाऊन ग्रोथ काहीतरी व्हावी, बिझनेस नवीन स्टार्ट करायचा असू दे किंवा त्यामध्ये तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील किंवा घर बनवण्यासाठी किंवा मला जास्त एनर्जी असं दिसत आहे की एकापेक्षा दुप्पट. ₹10 आपण दिले त्याचे ₹100 कसे होतील अशामध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसे गुंतवताना दिसत आहात, की त्यातून मार्ग कसा निघतोय, काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ह्या गोष्टीच्या पाठीमागचा इतिहास जो आहे ते गुरूंची साथ आहे. तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद आहे. तुम्हाला या आठवड्यामध्ये गुरूंची सेवा करायला विसरू नका. ज्या गुरूंना मानता तुम्ही, ज्या गुरूंची सेवा करता. मी करते स्वामी समर्थांची सेवा. तुमच्यापैकी कोण स्वामी समर्थांची सेवा करत असेल तर नक्कीच स्वामी समर्थांची या आठवड्यामध्ये पूजा करा. त्यांना आराधना, त्यांच्या आवडीचा एखादा नैवेद्य त्यांना द्या. त्यांना त्यांच्या जी गायी आहे त्या गायीला सुद्धा तुम्ही नैवेद्य द्या. होता होईल तेवढी सेवा या आठवड्यामध्ये करा. ज्या लोकांना किंवा जे व्यक्ती, जे व्ह्यूअर्स माझे आहेत ते त्यांच्या कोणत्याही आराध्य देवताला मानत असतील, गुरूंना मानत असतील, ज्या गुरूंची सेवा ते करत असतील, त्या गुरूंचा अभिषेक करायला किंवा त्या गुरूंना या आठवड्यामध्ये पूजायला किंवा त्या गुरूंचे चरण स्पर्श करायला विसरू नका. हे मी सांगते तुम्हाला. ह्या आठवड्यामध्ये तुमच्या काही गोष्टी चांगल्या घडतील, चांगल्या गोष्टी घडतील, काही वाईट गोष्टी घडतील, पण यातून तुम्हाला अनुभव जास्त येणार आहे. या आठवड्यामध्ये पण तशाच काही गोष्टी घडणार आहेत, की तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव खूप मोठा असणार आहे. तर आताची दुसरी एनर्जी आपण जी चेक करणार आहे, ती आहे लव्ह रिलेशनमध्ये काय असणार आहे. लव्ह रिलेशन तुमच्यासाठी कसं आहे या आठवड्यामध्ये, हे आपण चेक करणार आहोत. बघा,
लाईफ सोबत एन्जॉय थोडासा करण्यासाठी वेळ घालवायचा आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये. पार्टनरला थोडा वेळ द्यायचा आहे. जेणेकरून तुमच्या दोघातलं वातावरण, तुमच्या दोघांमधले बॉन्डिंग, तुमच्या दोघातलं स्वभाव, तुमच्या दोघांचा विश्वास बळकट होईल. एकमेकांना वेळ द्या. या आठवड्यामध्ये मी हेच सांगू शकते, की एकमेकांना वेळ देणे गरजेचं आहे. रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आपल्या जो पार्टनर आहे त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. दोघांमध्ये प्रेम वाढणं गरजेचं आहे. तर बदल तर काय असा मेजर बदल चेंज असं काही दिसत नाहीये. पण प्रेम संबंध चांगले टिकवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले पाहिजेत. रिलेशन चांगलं राहणार आहे. कुठेतरी फिरायला जाताना तुम्ही दिसत आहात. तर लव्ह रिलेशनसाठी तर तुमच्या हेच आहे आणि एंजल्स काय गाईडन्स देत आहेत तुमच्यासाठी? श्री स्वामी समर्थ. एंजल्स काय गाईडन्स देत आहेत? श्री स्वामी समर्थ. एंजल्स तुम्हाला काय देताना दिसत? एंजल्स तुम्हाला एक सेलिब्रेशन आहे, एक अशी एक गोष्ट आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ती सेलिब्रेशनमध्ये, एनर्जीमध्ये किंवा चांगल्या गोष्टीमध्ये किंवा असं काहीतरी करा जेणेकरून तुमचा मूड फ्रेश राहील. एंजल्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एंजल्स तुम्हाला काय गाईडन्स देत आहेत, की जेणेकरून फिरायला जा, म्युझिक ऐका, मित्र-मैत्रिणींच्या सोबत फिरा, घरच्यांच्या सोबत एखादी छोटीशी पार्टी सेलिब्रेशन करा किंवा एखादा मेनू सेलिब्रेशन करा घरामध्ये. त्यामुळे घराचं वातावरण चेंज होईल. तुमचा थोडासा मूड चेंज होईल. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला या आठवड्यामध्ये करायच्या आहेत. एंजल्स तुम्हाला जर जेंट्स लोकं जर हा व्हिडिओ बघत असतील किंवा ही एनर्जी बघत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगते, की एखादा वस्तू न्या, एखादी घरी काहीतरी असं स्पेशल डिश न्या, जेणेकरून त्यांचं मन फ्रेश होईल. घरात एक चांगलं वातावरण राहील या आठवड्यामध्ये. अ, आ आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा कायम तुम्ही ह्या चांगल्या गोष्टी जर असतील, तर त्या फॉलो करण्यात काही हरकत नाही. फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्या सदस्यांच्या सोबत एखादी पार्टी सेलिब्रेशन केलं तर एक वेगळंच मोमेंट त्या घरात तयार होते. त्यामुळे एकोपा वाढतो. घराची विश्वास वाढतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. एंजल्स तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की सेलिब्रेशन एखादं जर घरामध्ये वातावरण निगेटिव्ह असेल, तर पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला दोघांना सुद्धा दोघे जर बघत असेल एनर्जी जेंट्स आणि लेडीज किंवा तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही बघत असाल किंवा फॅमिलीसाठी तुम्ही बघत असाल, तर नक्कीच हा एनर्जी तुम्ही ट्राय करून बघा. जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडेल. गणपती बाप्पांचा संदेश काय आहे? मेसेज काय आहे तुमच्यासाठी? हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. सुचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. बघा, बालिशपणा करायचा नाहीये या आठवड्यामध्ये जेणेकरून तुमच्यामध्ये एक जी ऊर्जा आहे ती पॉझिटिव्ह राहिली पाहिजे, चांगला विचार करण्यासारखी राहिली पाहिजे, समोरच्याला समजून घेण्यासारखं राहिलं पाहिजे. बालिशपणा किंवा कळून न कळाल्यासारखं असं राहिलं नाही पाहिजे. ह्यालाच बालिशपणा म्हणतात. आपल्याला सगळं दिसतंय, कळतंय, पण आपण त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. हे जर असं काही घडत असेल तर ते बालिशपणा म्हणायचं थोडक्यात. तशा काही गोष्टी तुम्ही करू नका. जेणेकरून तुमच्यामधले वातावरण बिघडेल किंवा तुम्हाला ज्या वेळेला ॲक्शन घ्यायचंय त्या वेळेला ॲक्शन घेतलीच पाहिजे. श्री स्वामी समर्थ आता जी डेक आहे, ही डेक जी आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा हा काळ दर्शवते आणि आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे, ती अमावस्या येणारी आहे काय? अमावस्येची एनर्जी आपल्यासाठी काय आहे? संदेश काय आहे? मेसेज काय आहे? ते आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना एक संतुलन खोज म्हणजे अशी एक गोष्ट शोधायची आहे ज्यातून तुम्हाला सुख आहे, शांती आहे. लोकांचा तळतळाट नाहीये. अशा गोष्टीची भागीदारी व्हायची आहे. अशा चांगल्या गोष्टीत सहभागी व्हायचं आहे. जिथं तुम्हाला चांगलं मान मान देता येईल. लोकं तुम्हाला चांगली मान देतील. तुम्हाला चांगला मान घेता येईल. अशा गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत. त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवून घ्यायच्या आहेत. चांगली एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. वाईट एनर्जी पोहोचली किंवा वाईट गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी झाला तर तेच गुण आपल्यामध्ये थोडेफार का होईना उतरतात आणि त्याचा आपल्यावरती वाईट परिणाम होत जातो. हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे अमावस्येचा. की तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी शोधण्याचा किंवा तुमच्या ज्या संपर्कात लोकं आहेत, तुमची एनर्जी जी आहे, त्यात चांगलं काहीतरी शोधण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. वाईट गोष्टी शोधण्याचा किंवा ते आपल्याकडून व्हाव्यात असं काही तुम्हाला करायचं नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही जी डेक आहे ती श्रीकृष्णांची आहे. त्या डेकमधून कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी आहे हे बघायचं आहे. बघा, श्री नारद मुनींचा हा आहे अतिशहाणपणा करणे, आत्मविश्वास, अतिप्रमाणात आत्मविश्वास दाखवणे, ह्या सुद्धा गोष्टी इन्व्हॉल्व करायच्या आहेत. म्हणजे
घालवायचे आहेत. तुम्हाला ह्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व व्हायचं नाहीये. अति आत्मविश्वास आहे, मी हे करू शकतो. पण परत नंतर तोंडावर पडण्याची वेळ येते. हे मी तुम्हाला सांगते, की आत्मविश्वास, शहाणपणा इथं सुद्धा गणपती बाप्पांनी तेच आलेलं आहे, की बालिशपणा करायचा नाहीये, अति शहाणपणा करायचा नाहीये, एकाकी मन ठेवायचं नाहीये. सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि मगच त्याच्यावरती रिस्पॉन्स आपला काहीतरी द्यायचा आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे थोडंसं आध्यात्मिक ध्यान म्हणजे धार्मिक गोष्टीतून आपल्याला काय ध्यान घ्यायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाहीये, हे सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे. नारद मुनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आताची जी रीडिंग अजून पुढच्या ह्याच्यात बघणार आहे ती ती आहे की लक्ष्मी मातेची डेक आहे. लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न आहे का बाबा? तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आईच्या नावाच्या नावानं लक्ष्मी मातेच्या श्री स्वामी समर्थ. ओम लक्ष्मी श्री स्वामी समर्थ. आई देवताय नमः. आई देवताय नमः. बघा बघा, एक कुबेरांचं लक्षण आहे तुमच्यासाठी म्हणजे धनसंपत्ती तर खूप आहे, भरपूर आहे. गरुडा म्हणजे करिअर घडवणं. विष्णूंचा सुद्धा कार्ड आहे. विष्णू आहे तिथे. करिअर घडवणं. करिअर घडवणं, त्यावरती फोकस करणं, त्यावरती तुम्हाला म्हणजे एक असं कृत्य तुम्हाला करायचं आहे, की जेणेकरून तुमच्यावरती वाईट गोष्टीची नजर कोणाची पडली नाही पाहिजे. एका गरुडागत छाप तुमची कुठे जाईल तिथे उठली पाहिजे. लक्ष्मी मातेचं हेच सांगणं आहे, की देवाचे शक्ती तुमच्या पाठीला आहे. पण एक गरुडाची छाप जी आहे, गरुडाची जी उंच भरारी, त्या उंच भरारी तुम्हाला घ्यायची आहे. देवाची साथ तुम्हाला, लक्ष्मीची, कुबेर देवांची साथ तुम्हाला आहे. कुबेर देवांचं सांगणं आहे, की गरुडासारखी तुम्हाला उंच उडायचं आहे. स्वतःमध्ये प्रगती करायची आहे, स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत. हे ह्यांचं सांगणं आहे असं, की तुम्ही जे कराल ते यात यश आहे. पण ह्यात थोडा अडथळा आला तर आपण थांबायचं नाहीये, गरुडासारखी झेप घ्यायची आहे. हे तुम्हाला यातून सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे. तर अजून आता दुसऱ्या डेकमधून जे आपण बघणार आहोत, की आपला हा कालावधी किती दिवसापर्यंत आहे? किती दिवसाचा आहे? श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचा कालावधी आहे? वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी काळ किती आहे आपल्या आयुष्यासाठी? वेळ आली तर 11 डेज. क्लिअर दिसेल तेव्हा. जेव्हा क्लिअर होईल तेव्हा आयुष्यातलं सगळं सार्थक होऊन जाईल तुमच्या. काय घाबरायची गरज नाहीये तुम्हाला. आता कवड्यांवरती थोडंसं बघूयात, की तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी बदलतील, चेंज होतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आई देव. बघा, देवाची साथ तर 100% पण देवाला तुम्ही विसरताय, देवाला लांब टाकताय, देवाला तुम्ही देव तुमच्या मागे लागलाय पण तुम्हाला ते घ्यायचं होत नाहीये. आता सध्याची परिस्थिती मी तुम्हाला सांगते. जर देवाने पाठ फिरवली ना, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे देवाची साथ मिळते तोपर्यंत देवाला पूजा, देवाची साथ घ्या. देवाचं कुबेर देवांचं सुद्धा, लक्ष्मीचं सुद्धा तुम्हाला सांगणं आहे, की धनलक्ष्मीसाठी. तर देवाची इच्छा आहे, तुम्हाला साथ आहे, तर तुम्ही झेप घ्या, मोठी झेप घ्या आयुष्यात. पुढे जाण्याचा प्रयत्न करा करा. इथं सुद्धा तेच आहे, की आयुष्याला साथ आहे, पण 7 दिवस हे तुमचे चांगले जाणार आहेत. काहीतरी असा मेजर चेंज होणारा दिसत आहे. काहीतरी असा अनुभव तुम्हाला घडताना दिसत आहे. ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय. मगाशीच मी सांगितलं स्वामी समर्थ असू दे, कोणताही गुरु असेल तुमचा, त्या गुरूंची सेवा करताना तुम्हाला काहीतरी असा चमत्कार घडताना दिसतो. जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ बघितल्यानंतर आठवणार आहे, की हां बाबा ताईंनी हे सांगितलेलं ते मला आता दिसलं, मला हे आठवलं. माझ्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर नक्कीच तुम्ही असं जर काही घडत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून दुसऱ्यालाही कुणाला गरज असेल तर त्यांना सुद्धा शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी